मी स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावखेड्यातला कोरोना या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहे, काय आकडेवारी आहे, कशा पद्धतीने कोरोना वाढतोय की कमी होतोय, या परिस्थितीचा आढावा आपण या बातमीपत्रात घेत असतो. सुरुवातीला आपण अमरावती जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत. तर फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली होती. सध्या अमरावतीत कोरोना रुग्ण संख्या ही कमी होताना दिसतेय. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाचं पथक इथे दाखल झालंय. 2 दिवस केंद्रीय पथक जिल्ह्यात असणार आहे. जिल्हाधिकारी आणि इतर आरोग्य अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय पथकाची बैठकही घेण्यात आली आहे. तर अमरावतीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकानं शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन पाहणी केली आणि त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यात आली आणि अमरावती जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. अमरावती जिल्ह्यात सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढायला लागली होती. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 14 दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आला आणि कोरोनाची संख्या कुठेतरी नियंत्रणात आली. असं असतं तरी इतर जिल्ह्यात मात्र कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि म्हणून राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर कडक निर्बंध लागू केलेले आहे. आणि नेमकी राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या का वाढत आहे यासाठी केंद्राचं पथक जे आहे ते राज्यात दाखल झालेलं आहे. अमरावती जिल्ह्यातही 2 डॉक्टरांचं पथक जे आहे ते अमरावती जिल्ह्यात आलेलं आहे. आज सकाळी या पथकाने अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर या पथकाने अमरावती शहरातील सगळ्यात जास्त कोरोना वाढत असलेल्या अशा भागात, कंटेनमेंट झोन भागात जाऊन तिथे असणाऱ्या आरोग्य सेविकांची भेट घेतली. त्या भागाचा दौरा केला. अधिकाऱ्यांसोबत हे पथक जे आहे ते अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेत आहे आणि नेमकं हे पथक अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कशा पद्धतीनं कमी करता येईल, काय उपाययोजना करता येईल या संदर्भात हे पथक जे आहे 2 दिवस अमरावती जिल्ह्याचा अभ्यास केल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी कशी होईल हे नेमका प्रयत्न या आरोग्य पथकाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सांगितलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आणि अमरावतीनंतर जाऊयात बीडला. मागच्या काही दिवसात बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतीये आणि याच पार्श्वभूमीवरती आता केंद्राचं पथक बीडमध्ये देखील दाखल झालंय. यावेळी या पथकानं जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देऊन तिथला आढावा घेतलाय. तर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेनं केलेल्या नियोजनामुळे जिल्हा सुरक्षित असल्याचं केंद्रीय पथक प्रमुख डॉक्टर रक्षा कुंदल यांनी म्हटलंय. तर पुढील 3 दिवस जिल्ह्यात सर्वच कोविड सेंटरला भेटी देत जिल्ह्याचा आढावा केंद्रीय पथक घेणार आहे. या दरम्यान जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी कोविड सेंटरमधील रुग्णांना भेट देऊन त्यांची चौकशी हे पथक करणार आहे. आणि तर जाऊयात नांदेडला. नांदेडमधील कोरोना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी देखील केंद्रीय पथक दाखल झालेलं आहे. केंद्राच्या 2 सदस्यीय पथकानं नांदेडमध्ये पाहणी केली. शहरातील कोविड हॉस्पिटल, कारण या ठिकाणी कोरोना सेंटर जे आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी या केंद्रीय पथकानं पाहणी केलेली आहे. नांदेडचे प्रशासन कशा पद्धतीनं कामकाज करतंय याची माहिती या पथकानं घेतलीये. टेस्ट, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट कशी केली जाते याचं निरीक्षण या पथकानं केलंय. शिवाय लसीकरणाचा देखील आढावा या पथकानं घेतलेला आहे. कोविड सेंटरमध्ये जाऊन पॉझिटिव्ह रुग्णांच्या तक्रारी या पथकानं ऐकून घेतल्या. दरम्यान नांदेडच्या कोविड स्थितीचा अहवाल जो आहे तो आता हे पथक केंद्राला देणार आहे. आपल्याकडे केंद्र सरकारचे 2 मेंबर कमिटी आपल्याकडे आज आलेली आहे. त्यांनी आज सगळंच बघितलं, म्हणजे पेशंट डिटेक्शनपासून टेस्टिंग सेंटर, वॅक्सिनेशन सेंटर, त्यानंतर आपल्या CCCमध्ये काय सोयी देत आहोत आणि त्यानंतर आता त्यांनी आपलं हॉस्पिटलही बघितलं आहे. ते त्यांनी आपली ICU फॅसिलिटी बघितली, ऑक्सिजन बेड्स बघितले आणि त्यांनी बरंच काही आम्हाला अजून बाकी पण आम्ही माहिती त्यांना दिलेली आहे. या कमिटीचं एकच उद्देश आहे की स्टेट गव्हर्नमेंट आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन काय आपण याच्यामध्ये करतो आणि कुठं जर कमी पडत असेल ते आपल्याला त्याच्यामध्ये करेक्शन सुचवणार आणि त्यानुसार आम्ही आमचं कोर्स करेक्शन त्याच्यामध्ये करू. अहवाल वगैरे कुठे देतात, काय करतात? अहवाल ते दिल्ली सेंट्रल गव्हर्नमेंटला देणार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आम्हाला ते कळवणार की तुम्ही इथे कमी पडत आहे, इथं तुमचं बरोबर आहे आणि इथं तुम्ही हे ठीक करून घ्या. आणि आता सोलापूर शहरात काय परिस्थिती आहे ते आपण बघूया. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी ते तुटपुंज ठरतायत. कारण शहरात आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव हा दिवसागणिक वाढतोय आणि त्यातच कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आता केंद्रीय पथक आज सोलापुरात दाखल झालंय.
तर केंद्रीय पथक नक्की कुठे कुठे आणि कशाची पाहणी करणार आहे या संदर्भातला आढावा घेतला आमचे सोलापूरचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। काल सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मिळून 784 इतकी रुग्णांची संख्या जी आहे ती पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत, तर जवळपास 14 लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामुळेच कुठेतरी सोलापूर जिल्ह्याची चिंता जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। त्या पार्श्वभूमीवर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी केंद्रीय पथक जे आहे ते पाहणी करण्यासाठी दाखल झालेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हे पथक जे आहे ते पाहणी करणार आहे। तत्पूर्वी आज दुपारच्या सत्रातच हे जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सोलापूरच्या रेस्ट हाऊसमध्ये त्यांची बैठक आता होणार आहे। जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी जे आहेत ते प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर झेडपी सीईओ असतील, महापालिकेचे आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांच्या वतीने देखील या ठिकाणी अनेक अधिकारी जे आहेत प्रमुख ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या का वाढते, त्याचबरोबर सोलापुरामध्ये मृत्यूची संख्या देखील दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि याचा आढावा घेण्यासाठी त्याचबरोबर सोलापूर शहरातील असेल किंवा ग्रामीण भागातील जी कोविड सेंटर्स आहेत तिथली जी काही अवस्था आहे, तिथे रुग्णांना ट्रीटमेंट व्यवस्थित होते का, याशिवाय तसेच पंढरपूर असेल आणि बार्शी या दोन तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढते, तिथली नक्की कारणं काय आहेत याचा सर्व आढावा जो आहे तो या ठिकाणी हे केंद्रीय पथक घेणार आहे। सोलापूर शहरामध्ये देखील वेगवेगळ्या कोविड सेंटर्स असतील, हॉस्पिटल्स असतील, या ठिकाणी हे पथक पाहणी करणार आहे। त्याचबरोबर लसीकरणाचा वेग कसा आहे, लसीकरणाची व्यवस्था कशी आहे याची देखील पाहणी हे पथक करणार आहे आणि एकंदरीतच आपला अहवाल जो आहे तो केंद्र सरकारला या ठिकाणी सादर करणार आहे। त्यामुळे या अहवालात नक्की काय गोष्टी नमूद करते केंद्रीय पथक हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। तर सोलापुरातला हा आढावा पाहिल्यानंतर औरंगाबादमधून बातमी। औरंगाबाद जिल्ह्याचाही केंद्रीय पथकानं पाहणी दौरा केलाय। त्यांनी अनेक सूचना यावेळी केलेल्या आहेत। जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी कोविडच्या नियमावलीचं पालन प्रत्येकानं योग्य पद्धतीनं केलं पाहिजे, तसंच कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यास देखील त्यांनी सांगितलेलं आहे। खासगी रुग्णालयांकडून शासनानं ठरवून दिलेल्या दरानंच उपचार होणं हे बंधनकारक असल्याचं देखील या पथकानं सांगितलंय। बातमी यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचं 2 सदस्यीय पथक या जिल्ह्यातही दाखल झालंय। यवतमाळमध्ये हे पथक दाखल झालं असून आता केंद्रीय पथकानं यवतमाळमधील जिल्हाधिकारी कार्यालयातून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतलाय। डॉक्टर जयंत दास आणि डॉक्टर देवांग भारती हे दोघे जण दिल्लीतून यवतमाळमध्ये दाखल झालेत। या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असल्याची माहिती मिळतेय। तर आपण पाहतोय राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये केंद्राचं जे पथक आहे ते जाऊन त्या ठिकाणचा आढावा घेत आहे। यवतमाळ नंतर बातमी वर्ध्यातून। वर्धा जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, मात्र सामान्य नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती दिसून येत नाहीये। कोरोनाचा वर्धेकर जनतेवर काहीच परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे आणि याच संदर्भातला वर्ध्यातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आणि या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अनेक उपाययोजना केल्या। लॉकडाऊनही केलं तरीसुद्धा वर्ध्यातील जी कोरोनाची वाढती साखळी आहे ती मात्र कमी होताना दिसत नाही। जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय असो की जिल्हा प्रशासन असो यांच्या ज्या उपाययोजना आहेत त्या मात्र अजूनपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आणि ह्या ज्या उपाययोजना आहेत त्या मात्र कुठेतरी तोकड्या ठरत आहेत। काल 465 वर बाधितांचा आकडा पोहोचला तर 20,000हून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये बाधित होऊन गेले आहे। तरीसुद्धा हा आकडा तोडण्यात जिल्हा प्रशासन का कमी पडतं याचा आता शोध घेणे गरजेचं झालेलं आहे। एकंदरीतच जिल्ह्यातील ज्या उपाययोजना आहेत त्या का कमी पडतात आणि यावर काय उपाययोजना केल्या त्याचा कुठेतरी आढावा घेणे गरजेचे आहे आणि यावरच आता राज्य सरकारने कुठेतरी दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे। आणि आता बातमी अहमदनगर जिल्ह्यातून। अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आज तर जिल्ह्यामधली जर आपण परिस्थिती पाहिली तर आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आज समोर आलाय।
आज जिल्हाभरात तब्बल 2233 जणांना इथे कोरोनाची बाधा झालेली आहे, कोरोनाची लागण झाली आहे। दिवसेंदिवस संकट वाढत चाललंय, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुके हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेत आणि याच संदर्भातला तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचं थैमान सुरूच आहे। कोरोना काळातला सर्वात मोठा आकडा आज समोर आलाय। जिल्ह्यातल्या तब्बल 2233 लोकांना आज कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यामध्ये अहमदनगर जिल्हा असेल, राहाता तालुका असेल, संगमनेर असेल, पाथर्डी तालुका असेल, या तालुक्यांमध्ये मोठी रुग्णवाढ होताना दिसते। अनेक तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर खरं तर निर्बंधांना सुरुवात झाली। अनेक ठिकाणी गावाची गावं सगळे बंद आहेत, उद्योग व्यवसाय बंद आहे, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत। मात्र तरी सुद्धा कोरोनाचा वाढता आकडा कुठेतरी जिल्ह्यातल्या नागरिकांची आणि प्रशासनाची चिंता वाढवणार ठरतोय। अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीये, रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील तुटवडा जिल्ह्यामध्ये आहे, लसीकरण देखील अनेक ठिकाणी बंद आहे। त्यामुळे प्रशासन अलर्ट जरी झालेलं असलं तरी वेळेवर काही गोष्टी मिळत नसल्यानं त्यांची काळजी वाढलेली दिसते आहे। आतापर्यंत जिल्ह्यातल्या 1,09,000 लोकांना कोरोना झालाय, 1255 जणांचा मृत्यू झालाय, तर 11,000पेक्षा जास्त जण सध्या उपचार घेत आहेत। त्यामुळे अजूनही नगरच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा हा आकडा आणखी वाढू शकतो। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। तर राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा प्रत्येक अपडेट जे आहे, प्रत्येक आढावा असाच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तुर्तास अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। गावखेड्यातला कोरोना या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ झाल्याचं बघायला मिळालं। या सगळ्या परिस्थितीत केमिस्ट असोसिएशनच्या कार्यालयात रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळेल असं कळाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी तिकडे धाव घेतली आणि इथे मोठी गर्दी करत या कार्यालयाच्या बाहेर अक्षरशः अशा रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळतंय। वाढलेली गर्दी पाहून शेवटी पोलिसांनाच कार्यालयाच्या बाहेर येऊन उभं राहावं लागलंय। सकाळपासून अनेक जण इंजेक्शन मिळेल या आशेपोटी कार्यालयाच्या बाहेर उभे आहेत, मात्र अजूनही त्यांच्या हातात रेमडेसिवीरच्या ऐवजी निराशाच पडली आहे। आणि याच ठिकाणचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा बघूयात। पुण्यात कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पोटी जे रेमडेसिवीर उपचारार्थ वापरलं जाते त्याच्या मागणीसाठी आज अक्षरशः पुणे केमिस्ट असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर ही गर्दी जमलेली आहे। पुणे शहरामध्ये रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा जो आहे तो गेले 2 ते 4 दिवस झाले जाणवतो आणि रुग्णांना ज्यांची गंभीर स्थिती अशा रुग्णांसाठी रेमडेसिवीर हे अत्यंत गरजेचं इंजेक्शन आहे जे उपचारामध्ये वापरलं जातं। SOP म्हणून स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल म्हणून उपचाराची रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे ते केंद्र सरकारनं ठरवून दिलेलं आहे आणि त्याची परिणिती अशी होते की ह्या इंजेक्शन्सची मागणी जी आहे ती वाढल्यानंतर मोठा तुटवडा जाणवतोय। अनेक मेडिकल्समध्ये नागरिकांना फिरावं लागतंय, दिवसेंदिवस वाट बघावी लागते, तासनतास तिष्ठत थांबावं लागते, मात्र रेमडेसिवीर मिळत नाही आहे। त्यात तुटवडा निर्माण झाल्यामुळं आणखी गडबड जी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ती होताना पाहायला मिळते। अनेक जण दिवसभर हॉस्पिटलचे प्रिस्क्रिप्शन घेऊन इथे थांबतायत, मात्र इंजेक्शन्स जी आहेत ती त्यांना मिळत नाही। यांना विचारूया आपण, तुम्ही कधीपासून इथे थांबलात आणि कधीपासून इंजेक्शन मिळवायचा प्रयत्न करताय? मी इथे दुपारी 2 वाजता आली आहे आणि तेव्हापासून नुसता गोंधळ चालू आहे इकडे, लोकांची भांडणं आणि त्यांचं इतकं मिसमॅनेजमेंट आहे इकडे की ते नीट धड सांगत सुद्धा नाही की कुठल्या लोकांनी कुठे थांबून कुणाला टोकन मिळणार, कुणाला नंबर मिळणार, कुणाला इंजेक्शन मिळणार, काही सिस्टमॅटिक नाही आहे। आता तुम्ही लोक आला म्हणून ह्यांनी हे पटपट केला, तरी 5 मिनिटापूर्वी सगळ्यांना हकललं होतं इकडनं। जी लोक सकाळपासून थांबली आहे ती भांडायला लागली की आम्ही सकाळपासून नंबर लावून थांबलोय, तुम्ही म्हटला तुम्ही आम्हाला देणार आहे टोकन तरी तुम्ही दिलं नाही आणि तुम्ही लोक आला म्हणून हे पटपट हे त्यांनी ही हालचाल केली। तुम्ही किती मेडिकलमध्ये कधीपासून शोधताय तुम्ही रेमडेसिवीर? झाले एक अख्खा दिवस। काल ॲडमिट केलं बाबांना सकाळी माझ्या आणि आज डॉक्टरांचा सकाळी फोन आला की इंजेक्शन नाही आहे, सगळीकडे शॉर्टेज आहे। सकाळपासून फोन करतोय सगळ्या हॉस्पिटलमध्ये, मेडिकल फार्मसीमध्ये, कुठे काहीच मिळालं नाही। शेवटी इथे असं कळलं आहे म्हणून आले तर हे सगळं इथे
काय करावं, किती लोक सिरियस असतील, किती लोकांचे म्हणजे प्राण ह्याला लागलेत. आणि हे बघा, हे असं सगळं मॅनेजमेंट आहे शासनाचं आपल्याकडे. इंजेक्शनच बाजारात मिळत नाहीत, त्याच्यामुळे ही सगळी दुर्दैवी परिस्थिती जी आहे ती ओढवलेली पाहायला मिळते. इथे लांब लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. साधारण 300 ते 400 लोक इंजेक्शनची वाट पाहत आहेत. त्यातले कित्येक जण सकाळी 10 वाजल्यापासून थांबलेत. त्याच्यामुळे त्यांच्या संतापाचा उद्रेक होणं साहजिक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आपण पाहिलं ही परिस्थिती आहे पुण्यामधली. आता बीडमध्ये काय चित्र आहे बघूयात. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती साखळी कमी करण्यात प्रशासनाला अपयश येतंय. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 711 नव्यानं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण इथे आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. तसंच आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा देखील चव्हाट्यावर आलाय. ज्या ठिकाणी याची चाचणी केली जाते त्याच ठिकाणी तोबा गर्दी बघायला मिळाल्यानं कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र बघायला मिळतंय. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा आज देखील 700 पार झालेला आहे. जवळपास 711 नव्यानं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. जिल्ह्यामध्ये जो कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे ती जवळपास 4,500 ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. तर 683 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास 29,000 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही जी संख्या आहे ही वाढणारी संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लादले. त्याचबरोबर जे सार्वजनिक कार्यक्रम आहेत, लग्न समारंभ, त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम असतील यांना बंदी घातलेली आहे. मात्र काही लोक चोरीछुप्या पद्धतीने लग्न करत असल्याचं चित्र लक्षात आलं होतं आणि आज त्याच संदर्भामध्ये एक कारवाई सुद्धा झाली. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा या ठिकाणी जवळपास लग्न करणाऱ्या आणि लग्नासाठी उपस्थित असलेल्या 300 लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यांनी जमावबंदीचा आदेश मोडलेला आहे. त्याचबरोबर लोकांना बोलू नका म्हणत असतानाही अशा कार्यक्रमामध्ये बोलवल्यामुळे हा जो आकडा आहे हा दिवसेदिवस वाढतानाचं चित्र पाहायला मिळतंय. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आता केंद्रीय पथक देखील दाखल झालेलं आहे आणि केंद्रीय पथकानं बीड जिल्ह्यामधल्या आरोग्य यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. कशा पद्धतीने आरोग्य यंत्रणा कोविडच्या पार्श्वभूमीवरती हाताळण्यास सक्षम आहे का याबाबतीत देखील 2 दिवस राहून आता त्याची पाहणी करणार आहेत आणि पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल दिला जाणार आहे. एकूणच परिस्थिती जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये जो वाढणारा कोरोनाचा आकडा आहे हा चिंताजनक आहे. त्याचबरोबर जो मृत्यूचा दर आहे तो सुद्धा 2.73 वरून आता 3 पॉईंट वरती गेलेला आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जाईल. नागरिकांनी स्वतःची काळजी घेत घरातच राहून बाकी बाहेर फिरू नये अशा पद्धतीने वारंवार सांगितलं जाते. मात्र यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी या कोविडचा स्वाब दिला जातो त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली होती आणि या गर्दीमुळे त्याच ठिकाणाहून कोरोनाचा प्रसार जास्त होतो काय असे सुद्धा धोका व्यक्त केला जात होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण केलं जात होतं. त्यामुळे एकूणच परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये वाढता कोरोना कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन हे युद्ध पातळीवर काम करत असताना देखील काही ठिकाणी हलगर्जीपणा होतोय, नागरिकांकडून सुद्धा होतोय आणि प्रशासनाकडून सुद्धा होतोय. त्यामुळे या कालावधीमध्ये आता काळजी घेणं हे प्रत्येकाने ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. तेव्हा प्रेक्षक हो, आपण पाहतोय कोरोना संसर्ग हा वाढत चाललाय. काळजी घ्या, नियमांचं पालन करा. गावखेड्यातल्या कोरोनामध्ये अशीच अपडेट जी आहे राज्यभरातली आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरातल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये आणि गावखेड्यात देखील कोरोनाची काय परिस्थिती आहे ते आपण पाहतोय. बघूया जालन्यामध्ये काय चित्र आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर तसंच सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन शासन आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. मात्र जालनेकरांकडून या आवाहनाला केराची टोपली दाखवण्यात येते, ज्यामुळे जालन्यात कोरोनाचा आकडा आता तब्बल 30,000च्या पार गेलाय. तो सुमारे 550 जणांचा कोरोनामुळे इथे बळी गेलाय. त्यामुळे जनजागृतीसाठी आता इथे एक वेगळी मोहीम जी आहे ते राबवणं सुरू झालेलं आहे. विना मास्क फिरणाऱ्यांना यमदेवता स्वतः मास्क वाटप करून जनजागृती करतायत. या आगळ्या वेगळ्या मोहिमेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांनी. जालन्यात कोरोनाचा महाविस्फोट होण्यास सुरुवात झालेली आहे. जालन्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 30,000पेक्षा पुढे गेला आहे. आतापर्यंत सुमारे 550 जालनेकरांच्या कोरोनाने बळी घेतला आहे. आपण सध्याला आहोत जालना शहरातल्या या रामभाऊ राऊत पुतळा चौकामध्ये.
या ठिकाणी आपण पाहू शकतो की कोरोनापासून वाचण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शासनाच्या या आवाहनाला जालनेकरांकडून वारंवार केराची टोपली दाखवण्यात येत आहे. जेच कारण आहे की जालन्यामध्ये कोरोना दिवसेंदिवस आणखीन जास्त वाढत चाललाय. दरम्यान जालनेकरांना आता कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी कोरोनाची प्रतिकृती असलेली रथ या ठिकाणी शहरातून फिरवण्यात येत आहे. एवढंच नव्हे तर चक्क यमदेवताच्या प्रतिकृती असलेल्या सजीव देखाव्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आपण सध्याला पाहू शकतो की आपल्या सोबत आहेत यमदेवताची सजीव देखावा तयार केलेले व्यक्तिमत्व. यमदेवताला स्वतः येऊन आता जालनेकरांना समजवण्याची नामुष्की यमदेवतावरती आलेली आहे. आपण यमदेवतांनाच विचारूया. यमदेव मग सांगा की तुम्ही आज यमदेवताचा अवतार घेतलाय, जालनेकरांना काय संदेश देणार तुम्ही? संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढलेला आहे आणि जालन्यामध्ये पण वाढलेला आहे. जालन्यामध्ये आम्ही मुद्दाम यमराजी प्रतिकृती तयार केली लोकांना लक्षात यासाठी. ज्यांनी सॅनिटायझर, मास्क, सुरक्षित अंतर नाही ठेवणार त्यांना यमराज घेऊन जाणार. प्रत्यक्ष स्वतः यमराज येऊन घेऊन जाणार. जालनेकरांनी यमराजच्या या आव्हानाला तरी तुम्ही प्रतिसाद द्या. सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा आणि सॅनिटायझर वापरा आणि कोरोना टाळा. विजय कमळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना. आणि आता बातमी आहे कोकणातून. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवानंतर कोरोना रुग्ण झपाट्यानं वाढतानाचं चित्र बघायला मिळतंय. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आलेत, परंतु या निर्बंधांना व्यापारी वर्गानं जोरदार विरोध केलाय. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत आणि याच संदर्भातला तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिनी लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. अनेक शहरांमधली आता गर्दी ओसरल्याचं पाहायला मिळतंय. 6 तारखेला व्यापाऱ्यांनी मिनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. सगळ्यांनी दुकानं उघडी ठेवण्याचा निर्धार केला होता. मात्र आता कुठेतरी प्रशासनाच्या सूचनांचं पालन केलं जातंय. नगरपालिका, नगरपंचायतीने आवाहन केलं होतं की कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये वाढतो आहे आणि सगळ्यांनी नियमाचं पालन करा. शासनाने जे नियम घालून दिलेत त्याचं सगळ्यांनी पालन करावं. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. काही ठिकाणी ज्या लोकांनी दुकानं उघडली होती अशा लोकांवरती कारवाईसुद्धा झालेली आहे. काल दापोली नगरपंचायतीने विना मास्क फिरणाऱ्या लोकांवरती कारवाई केली. जे अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त जे दुकानं उघडी होती त्या दुकानावरती सुद्धा कारवाई केल्यामुळे आजच्या दिवसामध्ये आपल्याला अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानं बंद पाहायला मिळत आहेत आणि दापोली शहरामधली सुद्धा गर्दी ओसरल्याचं पाहायला मिळते. अशाच प्रकारचं चित्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिमगोत्सवामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली होती. आता संख्या दिवसेंदिवस 100-150च्या पुढे जाते. मात्र अशाच प्रकारचा जर नियम पाळला तर या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येला सुद्धा अंकुश यायला वेळ लागणार नाही. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. तिकडे अकोला जिल्ह्यातही गेल्या 5 दिवसांपासून रुग्णसंख्येचा आलेख हा घसरत चालल्याचं बघायला मिळते. खरं तर दिलासा देणारी ही बातमी अकोल्यातून म्हणावी लागेल, कारण रुग्णसंख्या कमी होताना दिसतीये. तर ही बाब दिलासादायक असली तरीही मृत्यूचा वाढता आकडा चिंता वाढवतोय. गेल्या 5 दिवसात 1927 रुग्ण या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळलेत, तर 5 दिवसात 21 जणांचा इथे मृत्यू झालाय. आणि याच संदर्भातला अकोल्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी. अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. मात्र काही दिवसांपासून अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्येत घट झालेली आहे. त्यामुळं कुठेतरी दिलासादायक ही बाब आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात डिस्चार्जही होतोय. मात्र अकोल्यात सर्वात जास्त मृत्यूची संख्या ही आता वाढत चाललेली आहे. काल दिवसभरात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला होता, तर आज दुपारपर्यंत 3 मृत्यू झालेला आहे. ही मोठी चिंतेची बाब अकोलेकरांसाठी आहे, कारण की जरी रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूची संख्या ही वाढत आहे. आणि शासनाने दिलेल्या निर्देशावरच लोकांनी आता लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण आपण सोशल डिस्टन्सिंग पाळू, नियमांचं पालन करू, तेव्हाच या कोरोनापासून कुठेतरी आपण वाचू शकतो. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. अकोल्यानंतर जाऊयात वाशिम जिल्ह्यामध्ये. वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामध्ये वाशिम शहरात मागच्या 7 दिवसांचा जर आपण विचार केला तर मागच्या 7 दिवसांमध्ये 349 कोरोना बाधित आढळून आल्यानं शहरवासियांची चिंता वाढली आहे.
रुग्ण आढळणारा भाग जो आहे तो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय, तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरत असून मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोंदाडे इथे आतापर्यंत 100च्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत आणि याच संदर्भातला त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे। शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हा संसर्ग पसरत असल्यामुळे प्रशासन ज्या भागामध्ये रुग्ण आढळत आहे तिथे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करत आहे। वाशिम शहरामध्ये मागील 7 दिवसात एकूण 349 रुग्ण आढळल्यामुळे वाशिम शहरामध्ये 14 कंटेनमेंट झोन बनवण्यात आले आहेत। तसेच ग्रामीण भागामध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे। मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोंदाडे हे असं छोटंसं गाव आहे, तिथे तब्बल 100हून अधिक रुग्ण आढळले आहेत। या भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनानं सर्वांच्याच चाचण्या सुरू केल्या आहेत। वाशिम शहरातील जी वाढती रुग्णसंख्या आहे ही आटोक्यात येण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून जे बाधित आहेत त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत। वाशिम जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना जरी करण्यात येत असल्या तरी नागरिकांनी जी कोरोनाची नियमावली आहे ती पाळणे आवश्यक आहे, तेव्हा जिल्ह्यातील जो वाढता कोरोनाचा संसर्ग आहे तो कमी होण्यास मदत होईल। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम। तर राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा असाच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। गावखेड्यातला कोरोना या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून 219 नवीन कोरोना बाधित या ठिकाणी आढळून आलेले आहेत। तर जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा जो आहे तो 11,602 वरती जाऊन पोहोचलेला आहे। तर या रुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 10,442 वर पोहोचली आहे। तर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 90% इतकं आहे। तर या ठिकाणचा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। वर्षभरापूर्वी ग्रीन झोन जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झालेली आहे। गेल्या 5 दिवसात परिस्थिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। शेअर बाजारमधल्या कशा पद्धतीने शेअर बाजारमध्ये चढउतार होत असतो तशा पद्धतीनं इथं कोरोना रुग्णांची संख्या सलग रोज दिवसाआड वाढत आहे। काल 185 असलेली ही रुग्णसंख्या आज 219 झालेली आहे। सक्रिय रुग्णांची संख्या जिल्ह्यात जी आहे 1030 आहे आणि मृत्यूदर आपण बघितलं राज्यात सर्वाधिक कमी असला तरी आता गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात 13 मृत्यू झालेले आहेत, 122 मृत्यू झालेले आहेत। त्यामुळे प्रशासनानं जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सगळी दुकानं बंद आहेत। आपण बघू शकतो मी गडचिरोलीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे। या ठिकाणी परिस्थिती सगळी दुकानं बंद आहेत। कापड मार्केट आहे हा आणि इलेक्ट्रॉनिकच्या हार्डवेअर हे सगळी दुकानं या ठिकाणी बंद आहेत आणि ही परिस्थिती सगळीकडे जिल्हाभरात आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचा मात्र लॉकडाऊनला विरोध आहे। काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी भेट घेऊन मागणी केली होती की निर्बंध घाला मात्र लॉकडाऊन पूर्णपणे करू नका। अहेरी आलापल्लीसारख्या भागातही व्यापाऱ्यांची हीच मागणी आहे। आता त्याच्यावर प्रशासन किंवा पालकमंत्री काय सकारात्मक निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भामरागडसारख्या अतिदुर्गम भागामध्ये अहेरी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिथं गर्दीचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे ही चिंतेची बाब आहे। आता त्या ठिकाणी प्रशासन सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहे की तुम्ही नियम जे आहेत ते पाळा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग असेल त्याचा पालन करा। आता नागरिक त्याला किती गंभीरतेने घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। तेव्हा प्रेक्षक हो, राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे आणि या संकटाचा जर आपल्याला सामना करायचा असेल तर मास्क लावणं हे अत्यंत गरजेचं आहे। मास्क लावा, सुरक्षित राहा। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। सोनाई